आणि हा न्याय मागत असताना डॉक्टर संपदा मुंडेचे वडील आमच्या सोबत बसलेले, त्यांच्या हातापायामध्ये शक्ती नाही, भाऊ इथं बसलेला आहे। पण या महाराष्ट्रातून मानवता मेली का? एकाही पोलीस अधिकाऱ्याला वाटलं नाही की जाऊन या संपदा मुंडेच्या वडिलाला एखादा पाण्याचा घोट द्यावा। अरे आम्ही कोण? डाकू आहेत, चोर आहेत, गुंडे आहेत? कोण आहे? आम्ही न्याय मागायला आलो। रस्ता बंद काय करताय? गाड्यामध्ये काय करताय? किती थांबवणार आहेत? थांबणार नाही। त्या आरोपीला फाशी झाल्याशिवाय आता हा बंद झाला। धक्कादायक आहे। पोलिसांनी बलात्कार करावा, ज्याच्याकडे रक्षण म्हणून दिलेलं आहे तोच भक्षण करायला लागलाय। आणि तो उत्तर मात्र काहीच मिळणार नाही। त्या अक्षय शिंदेचा तुम्ही किती मिनिटात एन्काउंटर केला, या बदलेचा काय एन्काउंटर होत नाही हे मी तुम्ही विचारतोय। घराचा एन्काउंटर मस्ती आल्यासारखं रेप करणार, मारून टाकणार आणि न्याय न्याय म्हणत त्याचे आई वडील इथं भटकतात। आणि तुम्ही प्रकरण दाबायला निघालात, पोस्टमॉर्टम त्या ठिकाणी तुम्ही दाबायला निघालात, तिच्या भावावरती दबाव आणायला निघालात आणि डॉक्टर संपदा मुंडेचा मुद्दा तो कसा त्याचा संपून टाकता येईल हा प्रयत्न करायला निघाला। आणि त्याच्यासाठी तुम्ही कुणाला बोलवलं? महिला आयोगाच्या अध्यक्षाला बोलवलं। रुपाली ताई, आमच्या ताई त्याचा घेतील समाचार, पण माझ्यासारख्याला लाज वाटते की अशी बाई महिला आयोगाची अध्यक्ष झाली। लाज वाटते आम्हाला। अरे ती नाही हो, आमची बहीण नाहीये आणि तिच्या चारित्र्यावर चिंतोड उडवताय। ती काय करत होती काय नाही हे सांगताय प्रेस घेऊन। कुठेही त्याला तपास अधिकारी त्यांनी माहिती कस काय दिली? त्याला तो अधिकार आहे का? रुपाली ताई चाकणकरला जी माहिती दिली, मी 100% सांगतो की रुपाली ताईला सुद्धा या ठिकाणावरून फोन गेलेला आहे। त्यांचं व्हीडीआर सीडीआर चेक झालं पाहिजे आणि या गुन्ह्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे। त्या वाचवायला आल्या होत्या, त्या न्याय द्यायला नव्हत्या आल्या। आज आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा सुपाऱ्या घ्यायला लागल्या आणि आमचे दादा म्हणतात माझं मत नाही। अरे तुमचं मत नाही तर यांना काढून त्या पदावरून तुम्ही का काढलं ना आतापर्यंत? आज आमचा इथं भाऊ तिचा बसलाय, मी त्याला विचारतो बीडचे पालकमंत्री आले का भेटायला? बीडचे पालकमंत्री तिथं भेटायला सुद्धा गेले नाही। आणि बारामती फलटण किती अंतर आहे सगळ्याला माहित आहे। आज इथले खासदार मोहिते आलेत का? आलेत का? लय वाईट आहे। शेवटी तुम्हाला फक्त वंजारी समाजाचं मत लागतंय, न्याय द्यायचा म्हणल्यावर तुम्ही मैदानात येत नाही, हे सिद्ध झालं। आज आम्ही बहुजनाचे लेकर, सुषमाताई, मी, आम्ही आलो येणार। कोण इथं धमकी देतो ते बघू, कुणालाही आम्ही ऐकणार नाही। हे भयान आहे। एक नाही, आता तरी ताईनी किती केसेस काढलेत? 8-10 केसेस। अरे बाबा हे एवढं भयंकर आहे। मी अनेक वेळा फलटण मध्ये येतोय, हे आताच असेल 2 वर्षातलं, पण त्याच्या आधीपासून मी बघतोय। अरे आज फलटण मध्ये दलितांचे लेकर सुद्धा जाळलेले आहेत। राजकारणासाठी नाही आलो आम्ही न्यायाची भूमिका घेऊन आलो। दलितांचे लेकर मारले, अट्रॉसिटी झाल्यात, दलितांचे लेकर जाळलेत। आम्ही शांत बसणार नाहीत। तुम्ही जर अशा पद्धतीने करायला लागलात तर या ठिकाणी आम्ही कुणालाही सोडणार नाहीत। आणि म्हणून जाता जाता या आंदोलनात हा भीम सैनिक ताकदीने पाठीशी आहे। संपदाताई मुंडे यांच्या आरोपीला फाशी झाली पाहिजे, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे। आणि याच्यामध्ये मला ठाम विश्वास आहे की हे राज्य सरकार आमच्या ताईला न्याय देऊ शकत नाही, ही एसआयटी न्याय देऊ शकत नाही। त्यामुळे सीबीआय मार्फतच याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करून या आरोपीला फाशी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही बंड पुकारतोय। जोरात घोषणा द्या, संपदा मुंडेला न्याय!
हात वर करून आंदोलन आहे